महाराणा प्रताप चौक परिसरातील नागरिकांनी थेट आणि तिखट संदेश दिलाय। सुस्थितीत असलेल्या रस्त्यावर निधी उधळण्यापेक्षा खड्डेमय रस्त्यांना प्राधान्य द्या। चांगला रस्ता असताना पुन्हा नवीन रस्त्याला मंजुरी देणे म्हणजे जनतेच्या पैशांचा उघड अपव्यय असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले। या जागृत नागरिकांच्या पावलाचे शहरभर कौतुक होत असून नगरपालिकेला दिलेला हा इशारा म्हणजे जबाबदार नागरिकत्वाचा खरा प्रकाश आहे। गरज नसताना केलेला खर्च हा जनतेच्या विश्वासाशी केलेला विश्वासघात आहे हे आता नवापूरकरांनी स्पष्ट दाखवून दिलाय। डॉक्टर मयूर पाटील नगरपालिका यांना निवेदन देताना नागरिकांनी ही भूमिका ठामपणे मांडली। महाराणा प्रताप चौकातील या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून हा प्रकाश इतर भागातील नागरिकांनाही जागृत करेल अशी अपेक्षा आहे। या निवेदनावर संदीप मुकेश पाटील, अजय पाटील, अनिता मंगलदास जयस्वाल, मुकेश पंचाल, रवींद्र श्रीराम पाटील, विश्वनाथ बाबूलाल पाटील, नंदू रघुनाथ पाटील, कमलेश पाटील, केतन मुकेश पाटील, भरत शिवदास पाटील, पंकज जयसिंग पाटील, मुकुंद राजपूत, भरत मधुकर शेंगदाणे, राहुल सुधाकर मराठे, गजानन पाटील, पंकज मधुकर पाटील, अनिल अशोक दुसाने, दर्शन पाटील, संजय गोरख पाटील, शंकर भगवान पाटील, विशाल वसंत पाटील, सुखलाल शंकर भोई, संतोष तुळशीराम भोई, भूषण आनंद पाटील, नवलसिंग पाटील, गोरख काळू पाटील, संजय राणा, राजेश राणा, दुर्गेश भरत पाटील, अरुणा पाटील, संतोष चौधरी, गोविंद मोहिते, रोहित पवार, मनीष मोहिते, सय्यद टिमोल, शालिनी विश्वनाथ पाटील आदींसह अनेक नागरिकांच्या सह्या करण्यात आल्या। नागरिकांच्या भूमिकेमुळे नगरपालिकेच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून संबंधित प्रस्ताव मागे घ्यावा अशी मागणी जोर धरत आहे। नवापूर बोलतोय, महाराष्ट्र ऐकतोय, चर्चा नवापूर, लोकशाहीचा बुलंद आवाज। संपादक गिरीश सोनवणे। आज महाराणा प्रताप चौकातली आम्ही सगळं नागरिक इथं शिव साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो। महाराणा प्रताप चौकापासून तर थेट नदीपर्यंत एक रस्त्याचे काम निविदा मंजूर झालेली आहे। या निविदेनुसार 92 लाखाच्या आसपास काम मंजूर झालेले आहे। या कामाच्या आमच्या नागरिकांचा असा आक्षेप आहे की तो चांगल्या कंडिशनचा रस्ता त्याला आणखी 4 इंची लेअरची आता काहीतरी कोटिंग करून ते बनवत आहे। चांगल्या रस्त्याला बनवणं म्हणजे शासनाचा निधी व्यय करण्याचा सारखा आहे तो। या निधीला कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी वर्ग करावा आणि आमचा रस्ता चांगल्या स्वरूपातला आहे। त्या रस्त्याला फक्त काही ठिकाणी 2-4 खड्डे पडलेले नसेल तो कमी किमतीमध्ये बनवू शकतो आणि त्या रस्त्याला आणखी जीवन आहे अशी आमची मागणी होती। ती सीओ साहेबांनी मंजूर केलेली आहे। तो रस्ता रद्द करण्यात यावा अशी आमची मागणी नागरिकांची आणि असं निवेदन देण्यात आलं। सीओ साहेबांनी सकारात्मक आमच्याला प्रतिसाद दिलेला आहे। ते संबंधित इंजिनियरांशी बोलून आणि प्रत्यक्ष तिथे त्या भागाला भेट देणार आहेत। आम्ही साहेबांच्या त्यासाठी आभार मानला। धन्यवाद।